अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मोमीन आखाडा येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून चाकूने वार करून जबर मारहाण करत जखमी केले होते। तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच गदारोळ करत आक्रोश केल्याची घटना घडली होती। सदर गुन्हा हा राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडला होता। या घटनेत जखमी झालेल्या पत्नीचा काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटुंबासह राहत होता। आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता। दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला। त्यावेळी पती-पत्नीमधील वाद अगदीच विकोपाला गेला तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या अंगावर चाकूने वार केला। नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात 3 ते 4 वेळा डोके ठेचले। त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता। त्यांची मुलगी शाळेतून घरी आल्यावर तिने घरची कडी उघडून पाहिले असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। या घटनेत पत्नी मंदा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते। तिचा 27 नोव्हेंबर रोजी दरम्यान उपचार सुरू असताना मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता। त्यानंतर हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश सानप, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, सचिन ठोंबरे, भगवान थोरात आदी पोलीस पथकाने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून, आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण याला राहत्या घरातून ताब्यात घेतले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ असे म्हणत प्रचंड आक्रोश करत पोलीस प्रशासनात साथ घातली होती। या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव राहणार वाघोली पुणे याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण, हरिभाऊ बाजीराव चव्हाण, रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। या गुन्ह्यात आता आरोपीवर 103(1) हा खुनाचा गुन्हा वाढवण्यात आला आहे। तर मयतचा पती नारायण यास न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर सासू रुक्मिणी व भाया हरिभाऊ यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सर, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावरती अत्याचार यामध्ये पोलीस कारवाई सुरू आहे। आमच्याकडे काल दिनांक 7/10/2024 रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी, नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई, दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री 1:35 श्रीरामपूर येथून अटक केली।